गडचिरोली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आपला उमेदवार बदलण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपनं आत्राम यांच्याबाबतचा प्रस्ताव अजित पवार यांना देखील पाठवल्याचं कळतंय। गडचिरोली मतदारसंघ भाजप राष्ट्रवादी सोडायला तयार नाही अशी माहिती देखील आता सूत्रांनी दिली आहे। तर धर्मराव बाबा आत्राम यांनी भाजपच्या तिकिटावर लढू नये अशी अजितदादांची भूमिका आहे अशी माहिती देखील आता सूत्रांनी दिली आहे। बाबा, तुमच्या नावाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे आणि असं पण बोललं जाते की तुम्ही आता निवडणूक लढवणार आहात, पण लेट इट कम फ्रॉम द हॉर्सेस माउथ, तुमची तयारी आहे का? नाही, तयारी तर मी जवळजवळ 1 ते 2 वर्षापासून मी सुरू केलेलं आहे आणि मी पूर्ण निर्वाचन क्षेत्रामध्ये लोकसभेचा गडचिरोली निर्वाचन क्षेत्र हा लोकसभेचा आहे आणि त्या पूर्ण निर्वाचन क्षेत्रामध्ये माझं पूर्ण म्हणजे फिरणं वगैरे सगळं झालेलं आहे। जवळ 21 तालुके आहेत, ते सगळे 21 तालुक्यामध्ये फिरणं झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या इच्छा मी जाहीर केलेल्या आहे की मला उभा राहायचं आहे। आता पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील काय घ्यायचं आहे। पण बाबा, जर तुम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही भाजपच्या तिकिटावर त्या ठिकाणाहून निवडणूक लढवा, जर समजा अशी परिस्थिती आली तर तुमची मानसिकता आहे का किंवा तुमची तयारी आहे का? माझ्या एकच तयारी आहे की माझे जे नेते आहेत, आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हे आमचे नेते आहेत आणि महायुतीचे नेते आहेत आणि ते जे सांगतील ते करू आपण। मनाची पूर्ण तयारी केली आता दिल्लीला जायची? दिल्लीत गल्लीमध्ये पुष्कळ झाला, थकलो आता। दिल्ली कुठेतरी गेला पाहिजे, दिल्लीला आणखीन जे काही आपल्याकडे वेळ आहे 10 वर्ष तरी दिल्लीमध्ये काम करायचं आणि लोकांचं जे काही आपल्याला काम करता येईल ते पूर्ण करायचं। तुम्ही कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।